तो आप सादातर बंटों की कहानी शरीफन मराठी में पढ़ रही हैं धनश्री कर्माकर। अडैप्ट किया है डॉक्टर वसुधा सहस्रबुद्धे ने। शरीफन। कासिमने आपल्या घराचा दरवाजा उघडला तेव्हा त्याला त्याच्या उजव्या पायाच्या पोटरीत घुसलेल्या गोळीची जाणीव झाली होती. पण आत आल्यावर जेव्हा त्यानं आपल्या पत्नीचा मृतदेह बघितला तेव्हा तो सुडानं पेटून उठला. त्याला वाटलं जवळच पडलेली कुऱ्हाड उचलावी आणि वेड्यासारखं घराबाहेर पडून बाहेर चाललेल्या संहारात सामील होऊन भर घालावी. पण अचानक त्याला आपल्या मुलीची शरीफनची आठवण झाली. शरीफन, शरीफन, त्यानं जोरा जोरात हाका मारल्या. समोरच्या खोलीचे दोन्ही दरवाजे बंद होते. कासिमला वाटलं कदाचित घाबरून जाऊन आतमध्ये लपली असेल, म्हणून दरवाजावर जवळ जाऊन त्यानं सांगितलं, शरीफन, शरीफन, मी तुझा बाबा. पण आतून उत्तर आलं नाही. कासिमनं दरवाजाला जोरात धक्का दिला. दरवाजा उघडला आणि कासिम खोलीत उपडा पडला. स्वतःला सावरून त्यानं उठायचा प्रयत्न केला तेव्हा त्याला वाटलं समोर कुणाच तरी. कासिम किंचाळला. 2 फुटावर तरुण मुलीचं प्रेत पडून होतं. नग्न, पूर्णतः नग्न, गोरं पान, सुडौल शरीर, वर डोकावणारे 2 लहानसे स्तर. कासिमचं संपूर्ण शरीर थरथरलं. त्याच्या अगदी आतमधून गगनभेदी किंकाळी फुटली, पण त्याचे ओठ इतके घट्ट मिटले होते की ती बाहेर पडली. त्याने डोळे आपणहून मिटले गेले. तरीही त्यानं आपला चेहरा झाकून घेतला. त्याच्या तोंडातून अस्फुट शब्द बाहेर पडले, शरीफन. आणि त्यानं बंद डोळ्यांनी इकडे तिकडे चाचपून हाती लागलेले काही कपडे उचलून शरीफनच्या प्रेतावर टाकून दिले आणि ते प्रेतावर पडले आहेत किंवा नाही याकडे लक्ष न देता तिथून तो बाहेर पडला. बाहेर पडताना त्यानं पत्नीचं प्रेतही पाहिलं नाही. ते त्याला दिसलं नसल्याची खूप शक्यता होती, कारण आता त्याचे डोळे फक्त शरीफनच्या नग्न प्रेताने भारलेले होते. कोपऱ्यात पडलेली कुऱ्हाड उचलून तो बाहेर पडला. कासिमच्या उजव्या पायाच्या पोटरीत घुसलेल्या गोळीची जाणीव घरात प्रवेश करताच तो विसरून गेला, कारण त्याची एकनिष्ठ प्रेमळ पत्नी मारली गेली होती. पण नंतर हा आघात त्याच्या मनाच्या कोपऱ्यातही राहिला नाही. पुन्हा पुन्हा त्याच्या डोळ्यासमोर एकच चित्र तरळत होतं, शरीफनचं, नग्न शरीफनचं. हातात कुऱ्हाड घेऊन कासिम सुनसान रस्त्यावरून उकळणाऱ्या लाभारसासारखा वाहत चालला होता. चौकामध्ये त्याच्या समोर एक शीख माणूस आला. शीख अगदी धट्टाकट्टा तरुण होता, पण कासिमनं त्याच्यावर इतकं भयानक आक्रमण केलं आणि सर्व शक्तीनिशी त्याला असं मारलं की एखादं झाड जसं वादळात उन्मळून पडतं तसा तो कोसळला. कासिमचं रक्त आता अधिकच तापलं आणि गरजू लागलं. तड तड तड, चढ उकळत्या तेलात पाण्याचा थेंब पडावा. दूर रस्त्या पलीकडे त्याला काही माणसं दिसली. तो बाणासारखा त्यांच्याकडे गेला. त्याला बघून लोकांनी हर हर महादेवची घोषणा केली. कासिमनं त्याचं उत्तर म्हणून घोषणा देण्याऐवजी त्यांना आई बहिणीवरून वाईट वाईट शिव्या दिल्या आणि कुऱ्हाड परजवीत तो त्यांच्यामध्ये घुसला. काही मिनिटातच रस्त्यावर 3 प्रेत तडफडत होती. जे वाचले ते पळून गेले, पण कासिमची कुऱ्हाड बराच वेळ हवेत फिरतच राहिली. खरं तर त्याचे डोळे बंद होते. कुऱ्हाड फिरवता फिरवता एका प्रेताला अडखळून तो खाली देखील पडला. त्याला वाटलं बहुधा त्याला कुणीतरी पाडवलंय, म्हणून तो घाणेरड्या शिव्या देऊन ओरडू लागला, मारून टाका मला, मारून टाका. जेव्हा मानेवर कुणाचाही हात जाणवला नाही आणि शरीरावर एकही शस्त्र पडलं नाही तेव्हा त्याने डोळे उघडले आणि त्याला रस्त्यावर पडलेली 3 प्रेत आणि तो स्वतः याशिवाय कोणीही दिसलं नाही. एक क्षणभर तो निराश झाला. कदाचित त्याला मरायचं होतं, पण एकदम शरीफनचं नग्न चित्र त्याच्या डोळ्यात उसळत्या शिशासारखं उतरलं आणि त्याच्या संपूर्ण शरीराला दारू गोळ्याचा पलिता बनवलं. तो ताबडतोब उठला, हातामध्ये कुऱ्हाड उचलली आणि परत उकळत्या लाभारसासारखा रस्त्यावरून वाहू लागला. जेवढे बाजार कासिमनं पार केले सगळेच रिकामे होते. तो एका गल्लीत पोहोचला, पण तिथे सगळेच मुसलमान होते. त्याला खूप दुःख झालं, म्हणून मग त्याने आपला लाभारसाचा प्रवाह दुसरीकडे वळवला.
एका बाजारात जाऊन त्याने आपली कुऱ्हाड उंच केली, हवेत गरगर फिरवली आणि आई बहिणीवरून शिव्या द्यायला सुरुवात केली. एकदम त्याला खूप वाईट वाटलं, कारण तो फक्त आई बहिणीवरूनच शिव्या देत होता. म्हणून मग त्याने ताबडतोब मुली बाळींवरून शिव्या द्यायला सुरुवात केली. येणाऱ्या सगळ्या शिव्या एका श्वासात देऊन तो मोकळा झाला, तरीही त्याचं समाधान होईना. वैतागून तो एका घराकडे वळला. त्या घराच्या दरवाजावर हिंदीमध्ये काहीतरी लिहिलं होतं. दरवाजा आतून बंद होता. कासिमनं दरवाजावर कुऱ्हाडचे घाव घालायला सुरुवात केली. थोड्याच वेळात दोन्ही दरवाजाचे तुकडे तुकडे झाले. त्याने आत प्रवेश केला. घर लहानसच होतं. आपल्या सुकलेल्या घशावर जोर देऊन त्यानं पुन्हा एकदा शिव्या दिल्या आणि तो जोरात ओरडला, बाहेर या, बाहेर या. समोरच्या खोलीत हलकीशी चाहूल लागली. दरवाजा उघडून एक मुलगी बाहेर आली. कासिमचे ओठ बंद झाले. प्रयत्नपूर्वक जोरात ओरडून त्याला विचारलं, कोण आहेस तू? सुकलेल्या ओठावर जीभ फिरवून मुलगी म्हणाली, हिंदू. कासिम ताठ उभा राहिला. जळत्या डोळ्यांनी त्यानं मुलीकडे पाहिलं. 14-15 वर्षांची होती. हातातली कुऱ्हाड त्यानं टाकून दिली आणि गिधाडासारखी झडप घालून मुलीला ढकलून खोलीत घेऊन गेला. माथे फिरूसारखी त्याने दोन्ही हाताने मुलीचे कपडे ओरबाडायला सुरुवात केली. कपड्यांचे तुकडे आणि चिंध्या पिंजलेल्या कापसासारख्या उडायला लागल्या. कासिम जवळजवळ अर्धा तास बदला घेण्यात मग्न होता. मुलीनं काहीच विरोध केला नाही, कारण जमिनीवर पडताच ती बेशुद्ध झाली होती. कासिमनं जेव्हा डोळे उघडून बघितलं, तेव्हा त्याच्या दोन्ही हातांची बोटं मुलीच्या मानेवर घट्ट रोखली होती. एका झटक्यात मान सोडून तो उठला. एकदा मुलीकडे बघितलं, कदाचित त्यामुळे त्याचं समाधान होईल. तिथेच बाजूला एका तरुण मुलीचं मृत शरीर पडलं होतं. नग्न, पूर्ण नग्न, स्वच्छ गोरड सुडौल शरीर, वर डोकावणारे 2 लहानसे स्तर. कासिमचे डोळे बंद झाले. दोन्ही हातांनी त्याने आपला चेहरा झाकला. शरीरातून वाहणाऱ्या गरम गरम घामाचा बर्फ झाला आणि नसानसात उकळणारा लाभारस दगड झाला. थोड्या वेळानं तलवार घेतलेला एक माणूस घरात शिरला. त्यानं बघितलं की खोलीमध्ये कोणीतरी माणूस डोळे बंद करून थरथरत्या हाताने जमिनीवर पडलेल्या वस्तूवर पांघरून घालत होता. त्यानं जोरात विचारलं, कोण आहेस तू? कासिम दचकला. त्यानं डोळे उघडले, पण त्याला काही दिसलं नाही. हत्यारबंद माणूस ओरडला, कासिम? कासिम परत दचकला. काही अंतरावर उभ्या असलेल्या माणसाला त्याला ओळखण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या डोळ्यांनी त्याला साथ दिली नाही. त्या माणसाने घाबरलेल्या आवाजात विचारलं, तू इथं काय करतोयस? कासिमनं थरथरत्या हातानं जमिनीवर पडलेल्या ब्लँकेटकडे खूण केली आणि पोकळ आवाजात फक्त एवढंच म्हटलं, शरीफ. पण पुढे होऊन त्या माणसानं ब्लँकेट बाजूला केलं. नग्न प्रेत बघून तो थरथरला. नंतर त्याने डोळे बंद केले. त्याच्या हातातून तलवार गळून पडली. डोळ्यावर हात ठेवून विमला विमला असं म्हणत फडफडत तो बाहेर पडला.